नमस्कार सर्वांना, प्रिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय हो यासाठी साजरी केली जाते आणि होळी हा सण हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानला जातो. असे म्हणतात की होळीच्या दिवशी जी अग्नी प्रज्वलित होते त्या अग्नीमध्ये विशिष्ट काही अर्पण केल्यास आपल्या जीवनातील येणाऱ्या अनेक समस्या या दूर होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अग्नीमध्ये कोणत्या अशा वस्तू अर्पण केल्यास आपल्या घरामध्ये शांती, सुख, समृद्धी आणि सर्व काही प्राप्त होईल. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आपल्या घरामध्ये सतत भांडण, किटकिट, नवरा बायकोची भांडण किंवा घरामध्ये कोणतीही भांडण, लहान मुलं किरकिर करत असेल तर हा छोटासा उपाय अवश्य करून बघा. यासाठी होळीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे. ते नारळ पहिले देवाजवळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या नारळाची पूजा करावी. पूजा केल्यानंतर तो नारळ आपल्या हातात धरून पूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे. त्यानंतर होळीची अग्नी जिथे प्रज्वलित केलेली आहे तिथे जी काही समस्या असेल ती सर्व बोलून तो नारळ अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे. यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जर तुम्हाला हा उपाय करायचा नसेल तर त्यासाठी एक दुसरा सुद्धा उपाय आहे. दुसरा उपाय हा आहे की या दिवशी चंदनाचा तुकडा तुमच्या घरी असेल तर तो सुद्धा होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास घरातील सर्व समस्या, क्लेश दूर होतो. दुसरा उपाय, जर तुमच्या घरामध्ये प्रगती होत नसेल, नोकरीमध्ये अडचण येत असेल किंवा नजर दोष असेल, ग्रह दोष असेल, हे सर्व समस्या तुमच्यासोबत घडत असेल तर होळीच्या दिवशी आपल्या हातामध्ये बसतील एवढे काळे तीळ घ्यायचे आणि ते काळे तीळ होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे. यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील. 3. ज्यांना नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर एक नारळ घ्यायचे आहे. त्या नारळाला पूर्ण तूप लावायचे आहे. त्यानंतर आपली इच्छा बोलून ते नारळ अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे. चौथा उपाय, होळीच्या दिवशी पुरणाचा नैवेद्य का दाखवला जातो? तर होळीच्या दिवशी हा पुरणाचा महानैवेद्य आपण अग्नीला अर्पण केला तर आपल्या घरातील पितृदोष, ग्रहदोष दूर होतो. यामुळे घरातील क्लेश जळून खाक होतात आणि आपल्या घरामध्ये पुरणासारखा गोडावा निर्माण होतो. त्यामुळे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा केला जातो. जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला वास्तुदोष वाटत असेल, नकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर या दिवशी गाईच्या शेणाच्या 5 गोवऱ्या होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायच्या आहे. त्यानंतरचा उपाय आहे की घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असेल किंवा आरोग्याच्या समस्या असेल तर एक लवंग, कापूर आणि विड्याचे पान हे सर्व एकत्र करून होळीच्या अग्नीमध्ये ते सर्व साहित्य टाकायचे आहे. यामुळे कुटुंबातील व्यक्तींना उत्तम स्वास्थ्य मिळते आणि आरोग्याच्या समस्या या दूर होतात. घरामध्ये वारंवार धान्याची कमतरता पडत असेल तर होळीच्या दिवशी अग्नीमध्ये गव्हाच्या ओव्या अर्पण केल्यास कधीही घरामध्ये अन्नाची कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा मातेची कृपा नेहमी तुमच्यावर राहते. घरामध्ये एखाद्या व्यक्तीला खूप मोठा आजार झाला असेल किंवा सतत आजारी असेल तर या दिवशी मुठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्यामध्ये काळे तीळ आणि एक लवंग आणि तुरटीचा तुकडा टाकून एक कोरडे खोबरे घेऊन त्यात ते सर्व साहित्य भरायचे आहे. त्यानंतर आजारी व्यक्तीच्या अंगावरून 7 वेळा उलट्या दिशेने फिरून त्यानंतर ते साहित्य अग्नीमध्ये टाकायचे आहे. यामुळे त्या आजारी व्यक्तीला आराम मिळेल. यानंतरचा उपाय आहे की तुमच्या दुकानाला आणि घराला नजर लागली असे तुम्हाला वाटत असेल तर हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन पूर्ण मुख्य दरवाजावर 5 किंवा 7 किंवा 3 वेळा फिरवावी. त्यानंतर ती मोहरी अग्नीमध्ये अर्पण करावी. तसेच जर तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण करायची असेल तर या दिवशी 21 गोमती चक्र घ्यायचे आहे आणि आपल्या हातात धरून इच्छा बोलायची आहे. त्यानंतर ते 21 गोमती चक्र होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे. जर तुमच्या घरामध्ये नेहमी वादविवाद, भांडण होत असेल तर या दिवशी जवसाची पीठ घ्यायची आहे आणि ते जवसाची पीठ होळीमध्ये अर्पण करायचे आहे. यामुळे घरामध्ये वादविवाद कमी होतात. यानंतरचा उपाय आहे की जर कामामध्ये अडथळे येत असेल, काही ना काही अडचण येत असेल तर या दिवशी एक बताशाची माळ होळीला अर्पण करावी. तसेच जर तुमच्यावर राहूचा प्रभाव असेल, सतत संकट येत असेल तर या दिवशी नारळाची वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये सरसोचे तेल आणि गूळ घालून ती वाटी होळीमध्ये टाकायची आहे. यानंतरचा उपाय आहे की जर तुमच्या घरामध्ये विनाकारण खर्च होत असेल तर होळीच्या सकाळी गुलाल घ्यायचा आहे आणि तो गुलाल घराच्या बाहेर ठेवून त्यावर मातीचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर तो दिवा शांत झाला की तो दिवा होळीच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे. तुमच्या घरामध्ये विनाकारण होणारा खर्च हा कमी होईल. ही माहिती तुम्हाला आवडल्यास
कमेंटमध्ये नक्की सांगा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण होळीविषयी आणखी माहिती सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.